श्री स्वामी समर्थ. मकर संक्रांतीच्या संक्रमणाच्या कालावधीमध्ये अर्थातच हा पुण्यकाळ असतो. या कालावधीमध्ये आपण जर गंगा स्नान केले तर त्याला अनन्यसाधारण असे महत्व आहे किंवा गंगा स्नानाने आपले समस्त पाप निवारण होतात. त्यामुळे दिनांक 14 जानेवारी रोजी मकर संक्रांतीच्या दिवशी संक्रमणाचा जो काळ आहे तो दुपारी 3 वाजून ते सायंकाळी सूर्यास्तापर्यंत आहे. या संक्रमणाच्या पुण्य कालावधीमध्ये आपण गंगा स्नान करावे. प्रत्यक्ष गंगेमध्ये स्नान करणे आपल्याला कठीण आहे म्हणून थोडं पाणी घ्यावं. त्याच्यामध्ये आपण जर आपल्या घरामध्ये गंगेचं तीर्थ असेल तर ते थोडंसं घालावं. त्यानंतर थोडेसे तीळ घालावेत आणि ओम गंगे नमः हा मंत्र 11 वेळा म्हणून त्या पाण्याने स्नान करावे. जर गंगेचे तीर्थ नसेल तरी हरकत नाही, आपण केवळ नुसते गंगेचे स्मरण जरी केले तरी आपल्याला गंगा स्नानाचे फळ प्राप्त होते. त्यामुळे या पुण्य कालावधीमध्ये आपण गंगा स्नान केल्याचे संपूर्ण फळ प्राप्त करून घेऊ शकता. आपल्याकडून कळत नकळत अनेक पाप घडत असतात, तर या पापांचा क्षय होतो, पापांचा नाश होतो आणि आपल्यावर सूर्यदेवांची अखंड कृपादृष्टी राहते. श्री स्वामी समर्थ.